मला जमणार नाही, होणार नाही असं म्हटलं की कुठलंच काम होणार नाही आपल्याला. त्यासाठी आपण सकारात्मक भावनेने जर विचार केला 100% ते काम होऊ शकतं. तर यासाठी आपलं आरोग्य चांगलं पाहिजे. मॅडम आता महिला शिक्षणासाठी सांगितलं शिक्षणासाठी आपण जॉब पाहिजे, सगळं पाहिजे, जॉब केला पाहिजे, मुलांना पाहिजे, मुलांच्या पाहिजे बरोबर ते सांगितलं. आणि आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. तुमचं जर आरोग्य चांगलं नसेल स्वतःसाठी वेळ देणार योगा किंवा मेडिटेशन आपण करत नाही किंवा कुठलीच ऍक्टिव्हिटी करत नाही तर वॉकिंग जर केलं तर खूप आहे आपल्यासाठी. हल्ली कसं आहे कृषीनंतरच सगळे उद्भवायला लागले. कृषी 40-40 कारण खाणं जे आहे ते सगळं हायब्रिड आहे. सगळ्यांनाच माहिती आहे नवीन काही सांगायला नाही. तर आपल्याला खाणं पौष्टिक कसं राहील आपल्या घराला कुटुंबाला मुलांना त्याकडे आपण लक्ष देऊ. आणि महिलांची जबाबदारी असते सगळा स्वयंपाक किंवा खाण्यापिण्याचं कोण बघतो घरी आपण महिलाच बघतो ना. आपली जबाबदारी आहे ना आपल्या मुलांना त्यांना ते चांगलं दिलं त्यांना ते व्यायामाची वगैरे सवय किंवा आपण स्वतः करून त्यांनाही सोबत घेतलं तर आपलं घर चांगलं राहतं. त्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि काही महिलांना वाटतं की मी शिकलेले मला कशी नोकरी लागणार, कोण नोकरी देणार, काय करणार. बिझनेस सुद्धा महिला करू शकते. तिला शिकायलाच पाहिजे. 4थी शिकलेली महिला सुद्धा बिझनेस करू शकते आणि ती पुढे जाते तिचं काम मोठं होतं. तर आपण काय म्हणतोय मी शिकले नाही मला पण नोकरी देणार आहे माझ्या हातून काय होणार आहे. आता मॅडमने सांगितलं बचत गटातून कर्ज मिळते, काही संस्था असतात काही संस्था असतात त्या कर्ज देतात आणि पुढं आपल्या महिलांना घेऊन जातात. तर आपण ते बघत नाही करत नाही त्यामुळे आपण मागे राहतो. तर आपण मागे न राहता आपल्याला भरपूर सोयी सवलती शासनाने दिलेले 50% आरक्षण दिले त्याचा आपण काय फायदा घेतो. महिला दिन आपण साजरा करूया म्हणतो आपण रोजच केला पाहिजे. आज एकच दिवस असा नाही सगळ्या गोष्टी नियोजन जर केलं आयुष्यात आणि सकारात्मक दृष्टीने ठेवली तर आपण नक्कीच पुढे राहणार मागे नाही राहणार. किती महिला आता अशा म्हणतात की माझं शिक्षण झालं नाही की किती कुणाचं शिक्षण कमी झालं सगळ्यांना असं पण आहे का. सध्याच्या एकदा 10वी तरी झाली जाते. आता कालच मी एका कार्यक्रमाला गेले आपल्याला 8 मिनिट झाले तिथं उपाशा मेजर उपाशा या मॅडम तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ते इतकं छान आणि सुंदर नाटक होतं. त्यांनी स्वतःचं उदाहरण सांगितलं की त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता 3 रॉड घातले 6 महिने ते जोडून होते तर म्हणतात त्या चालूच शकले त्यांना असं राहावं लागलं. त्या म्हणतात मी कसं त्या म्हणतात डॉक्टरांना म्हणते मी असं कधीच राहणार नाही मी चालून दाखवून तुम्हाला करून दाखवून 6 महिन्यांनी त्यांनी स्वतःच्या सगळ्या कार्यक्रमात असतात म्हणजे कार्य करतात चांगलं समाजासाठी करतात सामाजिक कार्यकर्त्यासाठी करतात किती चांगले कार्य करतात. म्हणजे त्यांचा किती मोठा आत्मविश्वास होता तसं आपल्याच का नाही आपण कुठं कमी करतो त्याचा स्वतः आधी आपण अभ्यास केला पाहिजे. आपल्याला जे त्यांचं आहे काम करतात त्याचा अभ्यास केला पाहिजे पुढे गेला